मला आज विचार करत असताना हाच प्रश्न मनामध्ये आला की व्हॉट कॅन वी डू, हाऊ कॅन वी कॉन्ट्रीब्यूट अदर दॅन मेडिटेशन. मेडिटेशन तर आपण करू, अदर दॅन मेडिटेशन हाऊ कॅन वी कॉन्ट्रीब्यूट, समजून घेऊया. लक्षात घ्या, द फर्स्ट थिंग वेअर वी कॅन कॉन्ट्रीब्यूट इज की जे घडतं आहे त्याला घडू द्या, संघर्ष करू नका. संघर्ष म्हणजे यू आर फाइटिंग, अरे ये क्यों हो रहा है, ऐसा क्यों हो रहा है, आमच्याच बाबतीत असं का झालं, आम्ही आत्ता नवीन गाडी घेतली होती, आम्हाला कुठे फिरायलाही जाता येत नाहीये, आम्ही आत्ता हे केलं होतं, आम्ही आत्ता इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या आणि असं झालं. संघर्ष करू नका, कारण तुमचा संघर्ष तुम्हाला संघर्षाच्या फ्रिक्वेन्सीला टाकतो. लक्षात ठेवा, अभी जो हो रहा है हमारे कंट्रोल के बाहर है, ठीक है ना. वी कैन नॉट डू एनीथिंग, सो एटलीस्ट डोंट फाइट, डोंट फाइट लाइफ. वी कैन नेवर विन, डोंट फाइट. नंबर 1. नंबर 2, हे जे काही घडतंय ना ह्याच्याकडे संकटासारखं बघू नका, एक चॅलेंज म्हणून बघा, एक आव्हान म्हणून बघा. माइंडसेट बदलतो. वेन यू लुक ॲट इट ॲज अ प्रॉब्लेम, अ संकट, आपण विक्टिम मोडला जातो. आणि ज्यावेळेस आपण त्याच्याकडे एक चॅलेंज म्हणून बघतो त्यावेळेस आपल्यातला पुरुषार्थ जागृत होतो की ओके, आय विल फेस इट. ही एक भावना सबकॉन्शियसली जागृत होते. सो डोंट लुक ॲट इट ॲज अ कलॅमिटी, टेक इट ॲज अ चॅलेंज. नंबर 3, आपण जर बघितलं तर दिवसभर, आपण सगळे आता घरात आहोत, दिवसभर वी आर ओनली इन्फेक्टेड विथ करोना. कोणतरी व्हॉट्सअपवर काहीतरी पाठवतं, फेसबुकवरती काहीतरी येतं, ग्रुप्स तर इतके हजार असतात लोकांचे, वेगवेगळ्या ग्रुप्सवरून वेगवेगळ्या आयडियाज. मॅनमेड आहे, सगळी इकॉनॉमी चायनाने टेक ओव्हर केलेली आहे जगाची. आता चायनाकडे अँटीबॉडी आहे, हे सगळं संपवून टाकणार आहे, चायना एकटंच राहणार आहे. दिवसभर उपद्रव करत असते. ट्राय टू अवॉइड दिस, नंबर 1. पण वी कांट अवॉइड. इतकं आपल्याला आपण पण इतके असे अँक्शियस आहोत ना की क्या हो रहा है, क्या हो रहा है, नॅचरली बघतो. पण त्यावेळेला, म्हणजे त्यावेळेला किंवा त्यामुळे आपल्या आतमध्ये नॅचरली एक भीतीचा रिस्पॉन्स तयार होतो. वी स्टार्ट बीइंग फिअरफुल. भीती वाटायला लागते आपल्याला की अरे हे हँडल कसे करू, नाही झालं तर. लक्षात घ्या, ज्या वेळेला अशा पद्धतीचे विचार तुमच्या मनामध्ये डोकावतील, तुम्ही ज्यावेळेस अवेअर व्हाल की अरे अभी नाव दॅट फिअर हॅज टेकन ओव्हर मी, असले विचार माझ्या मनामध्ये यायला लागलेले आहेत, असं ज्या वेळेस होईल त्यावेळेस आधी जागे व्हा की ओके, नाव दिस इज टेकिंग ओव्हर. आणि फक्त मनात स्वतःला सांगा की जे काही आहे ना त्याला फेस करायला मी समर्थ आहे. फील इट. हे जे काही निर्माण झालेलं आहे त्याला फेस करायला मी समर्थ आहे. मी समर्थ आहे. आय एम केपेबल टू फेस दिस. कन्व्हिन्स करा स्वतःला. इन्स्टेड ऑफ
गेटिंग कॅरीड अवे विथ द फिअर. कन्व्हिन्स युअर सेल्फ की तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही हे स्वतःला कन्व्हिन्स करता त्यावेळेस तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत हा संदेश पोचतो. द एंटायर बटालियन ऑफ सेल्स, 50 ट्रिलियन सेल्स आर रेडी फॉर द चॅलेंज. व्हेरी इम्पॉर्टंट. फिअर मध्ये गेलात तर ते 50 ट्रिलियन सेल्स गो इन टू फिअर. टोटल इम्युनिटी पण कॉम्प्रोमाइज होणार. सो लक्षात ठेवा, एक तर बी अवेअर, डोंट गेट कॅरीड अवे. विचार येतोय माझ्या मनामध्ये, मला अस्वस्थ करतोय, नाउ दिस करोना इज टेकिंग ओव्हर मी. ओके, असं ज्या वेळेस असेल जस्ट से टू युअर सेल्फ की मी हा चॅलेंज फेस करण्यास समर्थ आहे. गॉट इट? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चौथी महत्वाची गोष्ट, महत्वाची किती गैरसोयी व्हायला लागल्या तो आपल्याला तक्रार करू नका. डोंट कंप्लेन. आज कामवाली बाईच नाही, आज हे करायला लागतंय, काय बसून कंटाळा आलाय राव, काय करायला नाही, बोर झालोय, काय कुठून हे सगळं निर्माण झालं. तुम्हाला लक्षात येईल की युअर माइंड इज रिएक्टिंग टू दिस सिच्युएशन. तक्रार करतंय, तक्रार करायला लावतंय तुम्हाला. डोंट डू दॅट. डोंट कंप्लेन. एकतर स्वतः कंप्लेन करू नका आणि घरातल्यांना त्रास देऊ नका. एव्हरीबडी इज फायटिंग द बॅटल. त्याला त्यांचा स्पेस द्या. लेट देम बी इन दॅट स्पेस. तू माझ्याकडे बघितलंच नाहीस कालपासून, सुरू झालं. हल्ली तुमचं लक्षच नाही, सुरू झालं. तुझ्या वडिलांनी अपमान केला होता माझा, सुरू झालं. अरे ये टाइम नहीं है बॉस. आत्ता उणी धुनी काढून एकमेकाच्या चिंध्या करायची वेळ नाही आहे. वी आर फेसिंग द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट क्रायसिस. डोंट वेस्ट युअर एनर्जी. स्वस्थ व्हा, दुसऱ्यालाही स्वस्थ करायचा ॲटमोस्ट प्रयत्न करा. हे एवढं सांगून पण काही लोकांना हे जमणार नाहीये. आय एम नॉट टॉकिंग फॉर देम. तर आपण डिस्काउंट करूया, पण समजत असेल तर लक्षात घ्या. आणखीन एक गोष्ट सांगू तुम्हाला. उपवासाच्या दिवशी जसं जेवणाची अधिक तीव्र इच्छा व्हायला लागते, एरवी कधी लक्षही नसतं, पण उपवास आहे म्हटल्यानंतर 100 गोष्टींचे पदार्थ मनामध्ये यायला लागतात. हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, ते खायला पाहिजे. काय होतं इथं? द माइंड स्टार्ट्स रिॲक्टिंग. एक्झॅक्टली हे होणार आहे तुमच्याबद्दल. लॉकडाऊन मध्ये आहे ना, हे बाहेर पडायला पाहिजे यार, घुसमटलंय यार, बाहेर जायला पाहिजे. बाहेर जाऊन काहीतरी करण्याची इच्छा इतकी तीव्र व्हायला लागेल की तुम्हाला घुसमट व्हायला लागेल घरात. त्यावेळेला लक्षात ठेवा, तुम्हाला नाही ते होत, इट्स युअर माइंड रिॲक्टिंग. जस्ट से ओके, मला तुझा गेम माहिती आहे. हे कोणाला सांगा? तुमच्या माइंडला, की मला तुझा गेम माहिती आहे. आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दॅट गेम, सो डोंट डू दॅट. लक्षात घ्या मित्रांनो, मन जर स्वस्थ असेल तर शरीरही स्वस्थ राहते. इट हॅज बीन प्रूव्हन. तो ह्या क्रायसिस मध्ये जितकं स्वस्थ राहता येईल, स्वस्थ राहा. ध्यान करा. हे आपण जे करतोय ते तर कराच. दॅट विल हेल्प. दॅट विल नॉट ओनली हेल्प यू, इट विल हेल्प द एंटायर वर्ल्ड. पण दिवसभरात ज्या वेळेस वेळ असेल, साधी गोष्ट करा.
श्वासावर लक्ष केंद्रित करा. टेक 5 ब्रेथ्स, चालेल. 5 घ्या, 10 घ्या. ज्यावेळेस तुमचं लक्ष श्वासावर असेल ना, the parasympathetic nervous system will automatically get activated. स्वस्थ होईल शरीर. बघा, आपण स्ट्रेसमध्ये आहे. सो कुठली सिस्टीम जागृत आहे? सिंपथेटिक नर्वस सिस्टीम. स्ट्रेस आहे ना. क्या होगा आगे? वी आर कॉन्स्टंटली इन दॅट मोड. म्हणजे आपला हा मोड ऑन आहे. पॅरासिम्पॅथेटिक ऑन केला पाहिजे. डोळे झाका, स्वस्थ बसा. श्वासावर लक्ष ठेवा. आत जाणाऱ्या श्वासाबरोबर सो अशा आवाजाची कल्पना करा. बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर हम अशा आवाजाची कल्पना करा. सिंपथेटिक नर्वस सिस्टम विल ऍक्टिव्हेट. सॉरी, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम विल गेट ऍक्टिव्हेटेड. त्यांनी शरीर आणि मन स्वस्थ होईल. ओके. याबरोबर भीती देखील कुठेतरी मागे तुमच्या खोल अशा पॉकेट्स मध्ये दडून बसलेली असणार आहे. ती काय अशी जाणार नाहीये. ती काढायचा प्रयत्न करा. फॉर्च्युनेटली मिनलचे जे व्हिडिओज आहेत ते बघा. नुसते बघू नका, प्रॅक्टिस करा. घर बसल्या एवढं सगळं तुमच्या समोर आहे, हे करना चाहिए ना. ते व्हिडिओज प्रॅक्टिस करा. दिवसातून एकदा करा. वेळ असेल तर 2दा करा. तेवढं ओकेला याल. सिस्टीम ओकेला येईल. आणि मित्रांनो, हे जे आपलं सकारात्मक कुटुंब आहे, पॉझिटिव्ह फॅमिली आहे, ह्याच्याशी कनेक्टेड राहा. बी कनेक्टेड टू दिस. काही नाही आहे, जस्ट फील की यू आर कनेक्टेड टू दिस फॅमिली. कवच आहे. यू मे नॉट रिअलाइज. मी परवाच एका मनी उपासनाच्या लेक्चरमध्ये बोललो की बाय मिअरली गेटिंग कनेक्टेड वी आर हेल्पिंग ईच अदर. समृद्धीचा साक्षात्कार हे बरोबर ठेवा. बाहेर काढून ठेवा. आत कुठेतरी अडगळीत असेल तर एक पान वाचा. इट विल गिव्ह यू ग्रेट स्ट्रेंथ. आणि इन्सिडेंटली कितीतरी वर्षांपूर्वी म्युझिक फॉर पीस अँड प्रॉस्पेरिटी नावाची मी एक सीडी तयार केली. बहुतेक लोकांच्याकडे असेल तर ती घरामध्ये 1 तास 2 तास हळू आवाजामध्ये, कोणालाही डिस्टर्ब होणार नाही अशा आवाजामध्ये लावून ठेवा. बऱ्याच गोष्टी बोललोय, या फॉलो केल्यात तर यू विल बी रेडी फॉर द चॅलेंज. ओके.